हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण एक सुंदरशा ब्लाउज पीसपासून गुढीची साडी कशी न कापता न शिवता आपण तयार करूया। फक्त आपल्याला एक ब्लाउज पीस आणि भरपूर साऱ्या टाचन पिना लागणार आहे। बघा, आपल्याला हा ब्लाउज पीस आपण पुढे नंतर आपल्याला काम येईल म्हणून आपण याला न कापता न शिवता ही गुढीची साडी इतकी साधी आणि सोप्या पद्धतीमध्ये तयार करायची आहे। तर बघा, मी स्क्रीनवर दाखवल्यानुसार फक्त अशा पद्धतीने तुम्हाला फोल्ड करायचं आहे। फोल्ड केल्यानंतर त्याला फक्त आपल्याला प्लेटी टाकून घ्यायची आहे। जसे आपण मिऱ्या टाकतो त्या पद्धतीने साधे सिंपलसे प्लेटी टाकून घ्यायचे आहे। माझ्या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या गुढीच्या साड्यांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे, तुम्ही नक्की बघा। त्याच्यानंतर आपल्याला इथे शिस्तरी मारून घ्यायची आहे। तुम्ही वाटलंस पिनअप करून मग इस्तरी करू शकतात। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला प्लेटी करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला ही जी शिलाईची जी थोडीशी बाजू होती ती मध्ये घ्यायची आहे आणि या ठिकाणी छोटीशी टिप किंवा टिपने टाचन पिना घ्यायची आहे आणि टाचन पिनाने आपल्याला याला कवर करायचं आहे। तर बघा, मी थोड्याशा टाचन पिना घेतलेल्या आहे आणि त्याला अशा फक्त त्याला फोल्ड करायचं आहे। तुम्ही वरती करू शकतात किंवा खालून या त्याला टाचन पिना लावू शकतात। तर बघा, आपल्याला शिलाईचंही काही काम नाही आणि हा ब्लाउज पीस आपल्याला नंतर आपल्याला कामात येऊ शकतो। बघा, खूप साधे आणि सिंपलचा हा व्हिडिओ आहे, तुम्हाला नक्की आवडेल। तर या पद्धतीने मी सगळे जे प्लेटी टाकून घेतले होते त्याला टाचन पिना लावून घेते। तर बघा, ही जी वरची साईड आहे त्याला मधून आपल्याला टाचन पिन लावायचे आहे। तुम्ही मोठी टाचन पिन लावू शकतात किंवा स्टापलरचाही वापर करू शकतात, पण स्टापलरने काय होतं की नंतर आपल्याला त्या खोलायला लागतील, तर त्यापेक्षा तुम्ही पिनाचाहीच वापर करा। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीचे असते, कारण की आपण पिना लावले ते लगेच खोलून मोकळं करू शकतो आणि हा ब्लाऊज आपल्याला वापरायला काम येऊ शकतो। तर बघा, खूप सुंदर आणि साध्या सिंपल पद्धतीमध्ये ही गुढीची साडी आपण तयार केलेली आहे। तर त्याच्यानंतर मी काय करणार आहे, ज्या खाली ज्या प्लेटी आहे त्या ठिकाणी अशी हलकीशी छोटीशी टाचन पिन कवर करणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी गुढीची साडी आहे दाखवल्यानुसार इथे छोटे छोटे टाचन पिन आपल्याला लावून घ्यायचे आहे। तर सगळीकडे तुम्ही असे टाचन पिना लावून घेऊ शकतात। त्याच्यानंतर तुम्ही इस्त्री करू शकतात। तर बघा, मी ही जे प्लेटी केल्या होत्या याला मी मंच्या साह्यामधून थोडीशी हलक्या साह्याने टाचन पिन लावत आहे। जास्त आपल्याला मोठी टिप नाही घ्यायची, छोटीशी टाचन पिन घ्यायची आहे। बघा, 5 रुपयाच्या टाचन पिनाच्या बॉक्सने आपली ही गुढीची साडी तयार झालेली आहे। तर बघा, अशा पद्धतीने सगळे जे मिऱ्या आपण खाली पाडल्या होत्या, चुन्या पाडल्या होत्या, त्या सगळ्या चुन्याला टाचन पिन असं लावून घ्यायचे आहे। तर बघा, मी टाचन पिना लावून घेतलेला आहे आणि ही जी साडी आहे याला आपण थोडीशी इस्त्री मारून घेऊया, म्हणजे चुन्या परफेक्ट राहतील आणि गडीही मोडणार नाही। तर बघा, मी इस्त्री मारून घेतलेली आहे आणि खूप साधी सिंपलशी ही आपली गुढीची साडी तयार झालेली आहे, नाही कापता न करता काही। तर बघा, खूप सुंदर ही गुढीची साडी आपली तयार झालेली आहे। वाटलंच मी तुम्हाला ही साडी पूर्ण तयार करून दाखवते, म्हणजे ठेवून दाखवते, जसं कळस, आंब्याचे पानं अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते मी। तर बघा, अशा पद्धतीने आपले आंब्याचे पानं आणि साडी अशी दिसत आहे। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ